मार्गशीर्ष महिना चालू आहे, बघा गर्दी बघा किती आहे, खूप गर्दी आहे. बघू आता कसं काय होतंय. आता आपण मुख दर्शन घेऊ बिकॉज खूप गर्दी आहे. बघा जामच गर्दी आहे. मार्गशीर्ष महिना आहे म्हणून एवढी गर्दी आहे. तो नाही मुख दर्शन दिलं आहे. चला आपलं अंबाबाईचं दर्शन झालेलं आहे आणि आपली मंडळी सर्व पुढे आहे. पूर्ण बस खाली पुढे मंदिर आहे, त्यांना घेऊन जाऊ. चला सुंदर असा घाटातला प्रवास करून आपण पोचलोय ज्योतिबाला. खूप मजा आली घाटात, म्हणजे एकदम नेचरचे भरावा. ज्योतिबाचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर बघूयाच बाजू आम्हाला जायचं आहे. नक्की अजून काय म्हणजे उशीर झाला तर जायलाच आपल्याला उशीर होईल घरी. परत आजच निघायचं आहे घरी, पण चला बघूयात कसं होतं ते. दख्खनचा राजा ज्योतिबा. तो मंदिर आहे ज्योतिबाचं. खूप गर्दी आहे, खूप. चलो राशी पहिल्या गर्दी आहे. आपण इथे दर्शन घेतला कारण की गर्दी खूप आहे. बघा छान गर्दी आहे सगळीकडे. पासून दर्शनच होतोय. विठ्ठलाचा चरणस्पर्श दर्शन झाला. वा बघा सटवाई देवी प्रसन्न त्यांचं मंदिर आहे. दर्शन घेऊ आपण. इथे सगळी मंडळी आहे इथे. कामधेनु प्रसन्न. ते श्री रामेश्वर मंदिर छान सजवले. आता
इथे दत्तांचं मंदिर आहे. चला चला चल बाप्पा कर बाप्पा कर तिथे. बिगर ना तर आपला मुख दर्शन पण नाही झाला. मुख दर्शन पण आपलं झालं नाही. बाहेरची मूर्ती ठेवतात ना तिथूनच दर्शन घेतला आणि आजूबाजू जेवढे मंदिर होते त्याचे दर्शन घेतलं आणि मग आता आपण निघालो. आता बघूयात कुठे कुठे जायचं का नाही बालू मामाला ते अजून प्लॅन नाही झाला. चला आलोय आपण बालू मामा देवालय आदमापूर. इकडे पण क्राऊड आहे. इथे दत्तांचं मंदिर आहे. ही एक मेन लाईन आहे. ही 1 नंबरची लाईन आहे. आम्ही 2 नंबरच्या लाईनमध्ये होतो आणि एक 3 नंबरची लाईन आहे मुख दर्शनासाठी. झालेलं आहे अशी व्यक्ती दर्शन झालं. मोठा हत्ती ठेवला. दर रविवारी येतो का? कुठे? कशाला? गंध लावायला येतो. घे घे त्याच्याकडे आज ना खूप पैसे जमले बघा. सगळ्यांनी पैसे दिलेले आहेत. खुश का आज? शाळेत जातो का? चल मग. आणि आई बाबा काम करतात. हां चला आता आपण बालू मामा देवस्थानातून निघालेलो आहोत. आता थेट आपण घराकडे जाऊ. चला तब्बल 10 तास लागतील आता घराकडे पोचायला. बोल बोल. अच्छा हम जा रहे घर असं बोलते तो. जोरात बोल ना जरा. मैं घर जा रहा हूँ. बघा ऊस फॅक्टरी. इथे ऊस फॅक्टरी आहे. साखर कारखाना इथे आहे. बघा तिला सध्या गाड्या आल्यात. सगळे लाईनला लागलेले आहेत. औषा भाजीपाला घ्यायला थांबलो. इकडे भाजीपाला आहे. चला बघूया कोण कोण आहे. हे बघा कसे लिंबू जेवायला मम्मीला 10 टेन्शन घेतल्यान. जामच स्वस्त आहे. अजून बघा महाग पाहिजे होता. भाजीपाला जरा महागच पाहिजे. कसं डेली लागते ना म्हणून. लिंबू कडक मस्त. आता ही शेवटची रात्र म्हणजे शेवटची स्टे आहे हा. आणि आता स्वयंपाक करत घेतलाय आणि मग आपण लगेच घरी जाऊ. पापड तळत घेतले आणि इकडे पुऱ्या करत घेतलेल्या आहेत सगळी. बघा इकडे इकडे भाजी कापत घेतलेली आहे. आंटी सॉरी
काय चालले रे? इथे पुऱ्या तालत घेतलेल्या आहेत आणि आंटी सर तिथे भाजी बनवून घेतलेली आहे. गाईज भजा पण आहेत. आज खूप राडा आहे, लास्टचा डे आहे ना. आता आपण जेवून घेऊया. हां हां, थँक्यू थँक्यू. मला भजी टाका आंटी. हां बस. पुरी पुरी भाजी. भाजी कुठे? आंटी भाजी टाका थोडी. वरण दिले भाजी दे हो हो. ओए शिवाय. आजचा मेनू आहे बघा. श्रीखंड शोधायला गेलो पण भेटला नाही. खूप फिरलो 1 किलोमीटर पण भेटला नाही. जाऊ द्या चला. आयांचा वाजले आता 9:04 झालेत आणि आपलं जेवण झालं आहे आणि आपण आता निघतोय. इथून आपल्याला दाखवतात 9 तास. तर बघू किती वेळ लागतोय. चला भेटूया पुढे. सो आता जस्ट घरी पोचलो. वाजलेत 7. तब्बल 12 तासांचा प्रवास आज पण केला. चला बाय गाईस, सी यू सून. बाय.